अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. त्या विन हे नाशी, नवे दुसरी आईशी, म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, तेने आगुना आणिला, म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. शिवे करता निवडलेला गवळणीपर अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, त्या गवळणीपर अभंगातून महाराज एका गवळणीचा अनुवाद करतात. त्या गवळणीने भगवंताचं चरित्र जाणलेलं आहे आणि चरित्र जाणल्यानंतर ती गवळण त्या भगवंताविषयी काय बोलते, जशी ती गवळण बोलली तसं तुकोबारांनी ते अक्षरबद्ध केलंय बरं. असा हा गवळणीपर अभंग भगवंताच्या चरित्राचा वर्णन करणारा भाग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जुनी गाव नंदगड, भाविक भक्त ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्याने हरिभक्तीपरायण नाईक महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या नामोत्सवाचा सोहळ्याचा आज समारोप आपल्या वारकरी संप्रदायाचा विधी आहे की तो समारोप काल्याच्या कीर्तनाने व्हावा बरं. आणि त्याला अनुसरून आजची काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. तेव्हा आजच्या दिवशी त्या भगवंताने जे काही गोकुळामध्ये केलेली लीला आहे, नामचरित्र आहे, भगवंतांनी केलेला काला, ते आज वर्णन करावं असा विधी आहे बरं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन करावं का. भगवंताचं चरित्र हे अगाध आहे, भगवंताचं चरित्र हे दिव्य आहे. या भूतलावरती उभय स्वरूपाच्या चरित्राचा विचार केलेला, एक देवाचं आणि दुसरं संतांचं बरं का. याच्या व्यतिरिक्त कोणाचं चरित्र वर्णन करण्यासारखं नाही बरं का. म्हणून देवाच्या चरित्राचं आणि संतांच्या चरित्राचं वर्णन करावं बरं का. अगदी दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर देवाच्या चरित्राचं मोजमाप करत बसू नये, संतांच्या चरित्राचं मोजमाप करत बसू नये बरं का. कारण ते चरित्र दिव्य आहे, आमच्या तुमच्या मतीच्या पलीकडचं आहे. म्हणून फक्त त्या चरित्राचं वर्णन करावं, उच्चारण करावं एवढाच विधी शास्त्रामध्ये सांगितलं बरं. द्वापार युगामध्ये परमात्मा अवतीर्ण झाले नंद राजाच्या घरामध्ये
आणि अवतीर्ण होऊन भगवंताने आरंभापासून चरित्र केलेलं आहे बरं. वास्तविक ते चरित्र करण्याकरताच देव आकाराला आला बरं. सगुण साकार रूपाने प्रगट झाला. वसुदेव देवकीने केलेली साधना, यशोदानंद राजाने केलेली साधना, किंबहुना त्या गोकुळवाशांनी केलेली साधना, ज्यांनी साधना केली त्या साधनेतून देवाच्या ठिकाणी ऋण निर्माण होतं बरं. म्हणून तुकोबारांनी वर्णन केलंय, आम्ही अशी भक्ती जीवनामध्ये करू, तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू शेवा. आणि अशीच भक्ती यशोदा देवकीने, नंदराजा, वसुदेवानी केलेलं आहे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, ऋण फेडावया धरिला अवतार. की त्यांचं ऋण फेडण्याकरता देवाने अवतार धारण केलेला आहे. देव सुद्धा कोणाचं शिल्लक ठेवत नाही बरं का, शिल्लक ठेवत नाही. आपण सुद्धा मरायच्या आधी कोणाचं शिल्लक ठेवू नये. काय असेल ते सगळं देणं घेणं सोडून टाकावं. राहिलं शिल्लक तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो बरं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून त्या भक्तीतून त्यांच्या जीवनामध्ये देवाविषयी निर्माण झालेलं ऋण आहे. आणि ते ऋण फेडण्याकरता देव त्यांच्या घरी बालक झाला बरं. आणि बालक होऊन त्या बालपणामध्ये भगवंतांनी चरित्र करून सर्वांना आनंद दिलेला आहे बरं. पण बालपणातल्या ज्या खोड्या त्या गोड असतात बरं, गोड असतात. दोन अवस्था जीवनामध्ये सांगितल्या, एक बालपणामध्ये लाळ येते आणि एक म्हातारपणामध्ये येते बरं. आणि त्या वयाला ते शोभत बरं का, त्या वयाला ते शोभत. आधी मध्ये जर लाळ आली तर शोभत नाही, लक्षात ठेवा. म्हणून भगवंतानी त्या बालपणामध्ये केलेलं चरित्र आहे. आणि त्या बालपणामध्ये शोभेल असं देवाने केलेलं चरित्र आहे बरं. बालपणामध्ये त्या वयाला शोभेल असं केलं, आणि ते केलं पण कुणाला कळालं नाही बरं. कुणाला कळालं नाही. कोणाला कळालं नाही? तुकोबारे म्हणतात, ब्रह्मादिक देवांना सुद्धा कळालं नाही. ब्रह्मादिका न कळे खोळ तेहे अकळ धरियले. आणि असं भगवंतांनी चरित्र केलं. त्या चरित्रातला एक भाग ती गवळण आपल्या मुखातून व्यक्त करते बरं. आता ती गवळण व्यक्त करते, जर ती भगवंताच्या चरित्राचं स्वतः गवळण वर्णन करते, तर ती गवळण सामान्य असेल का? सामान्य नाही बरं, अधिकारी आहे. अधिकाऱ्याचं लक्षण काय सांगितलं? परमार्थाचा अधिकार करण्याकरता कमीत कमी मनुष्य अंतर्मुख वृत्तीचा असावा लागतो बरं का. बहिर्मुख वृत्तीचा मनुष्य परमार्थाचा अधिकारी नव्हे. ज्याची वृत्ती सतत बाहेर धावते तो परमार्थाचा अधिकारी नाही. हळूहळू माणसाची वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे बरं का. अंतर्मुख. जसा जसा परमार्थामध्ये आपला काळ जाईल तसं तसं अंतर्मुखता वाढली पाहिजे. ती अंतर्मुखता जर वाढत नसेल, बहिर्मुखता जर राहत असेल, तर समजावं अजून आपण परमार्थाचे अधिकारी नाहीये. म्हणून त्या गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या त्या अंतर्मुख वृत्तीच्या होत्या. अंतर्मुख वृत्तीने देवाचं त्या चिंतन करायचे बरं का. जरी भगवंतानी केलेलं चरित्र जरी असलं, पण त्या अंतर्मुख वृत्तीनं विचार करायचा. हा सामान्य नाही बरं, हा सामान्य नाहीये. त्या चार गवळणी जर गोकुळातल्या एकत्र आल्या तर संसाराचं चिंतन करत नव्हत्या, देवाचं चिंतन करा.
ऐशा परस्परी त्या बोलती गवळणी. आमच्या तुमच्या घराला 4 जर बायका एकत्र आल्या तर काय बोलतात तो? सासूचं आणि सुनचं बोलतात बरं का. पण त्या गवळणी जर एकत्र आल्या तर त्या देवाविषयी बोलत होत्या. देव असा आहे, देव तसा आहे, त्या देवाच्या स्वरूपाचं त्या चिंतन करतो. त्याचा अर्थ त्या अधिकारी होत्या. केवळ बहिर्मुखतेने त्या वर्णन करत नव्हत्या, अंतर्मुख वृत्तीने वर्णन करत होत्या. जागोजागी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले. आपण रोज आपण म्हणतो रूप पाहता लोचनी. त्याच्यामध्ये काय वर्णन केले? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आम्ही ज्याचं रूप पाहिलं ना तो कोण आहे माहितीये काय? माधव म्हणजे लक्ष्मीचा पती. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती. लक्ष्मीचा पती. त्या भगवंताच्या रूपाला पाहिल्यानंतर त्या चिंतन करतो. त्या हा सामान्याने लक्ष्मीचा पती आहे. तो हा विठ्ठल बरवा. तोच म्हणजे निर्गुण निराकार असलेला तोच परमात्मा विटेवरती उभा आहे. त्याला म्हणतात अंतर्मुख वृत्तीनं चिंतन करणं. बरोबर, अंतर्मुख वृत्तीनं चिंतन करणं. ज्ञानोबांनी गवळणीला लक्ष लावणी अंतरी, कृष्णा पाहती नर नारी, लावण्य सागर हरी परमानंदो छंदे छंदे वेणू वाजे, त्रिभुवनी घनु गाजे, उता वेळ मन माझे भेटावया. त्या पूर्ण गवळणीमध्ये वर्णन केले. लक्ष लावूनी पाहती गवळणी, अंतर्मुख वृत्तीने त्या भगवंताच्या चिंतन करत होत्या. सगुण रूपाचं चिंतन करत होत्या, निर्गुण रूपाचं चिंतन करत होत्या. हा सगुण साकार रूपाने जरी प्रगट झालेला असला तरी हा सामान्य नाही आहे. विधीचा जनिता गवळण म्हणते बरं का. विधीचा जनिता म्हणजे विधी म्हणजे वेद ज्याने निर्माण केला आणि त्या वेदाचं आचरण ज्याने केलं तो हा बरं का, सामान्य नाहीये. म्हणजे अंतर्मुख वृत्तीनं त्या गवळणी त्या भगवंताच्या चिंतन करायच्या. सांगण्याचा भाव आहे अधिकार संपन्न गवळणी होत्या. गवळणी म्हटली की लोकांची भावना काय जाते हो? फक्त स्त्री डोळ्यासमोर उभी राहते बरं का. गवळण म्हटली की स्त्री डोळ्यासमोर उभी राहते. नुसती स्त्री म्हणजे गवळण नव्हे. स्त्री म्हणजे गवळण नव्हे. कारण त्या संसारामध्ये राहत होत्या, संसार करत होत्या, पण संसारापासून अलिप्त होत्या बरं. व्यवहार करायचे त्या गवळणी, घरातलं सर्व व्यवहार करत होत्या, पण त्या व्यवहाराशी त्यांचं तादात्म्य नव्हतं. तादात्म्य नव्हतं बरं. त्यांच्या वृत्तीचं तादात्म्य देवाशी होतं, लक्षात ठेवा. म्हणून ज्यावेळी त्या गवळणी कोणताही व्यवहार करत असताना भगवंताचं भजन करत, घुसायला बसल्या तरी देवाचं भजन करत होत्या, कांडायला बसल्या तरी देवाचं भजन करत होत्या, धार काढायला बसल्या तरी देवाचं भजन करत होत्या, धुणं धुयाला गेल्या तरी देवाचं भजन करत होत्या. म्हणजे वृत्तीचं तादात्म्य त्यांचं प्रपंचाची नव्हतं. 4 बाया जर तलावाच्या काठावरती जर धुणं धुयाला आल्या तर घरातलं बोलतात का, प्रपंचाचं बोलतात का, देवाचं बोलतात? 4 बाया जर खुरपायला गेल्या शेतात आणि त्या एकत्र आल्या तर कशाचं बोलतात? प्रपंचाचंच बोलतात. त्या गवळणी कोणताही व्यवहार करत होत्या पण देवाविषयीच बोलत होत्या. का? जे परमार्थाचे अधिकार आहेत ते कुठेही गेले तरी देवाविषयीच बोलतात बरं का. देवाच्या व्यतिरिक्त काहीही बोलत नाहीत. बोलण्याची नाही आता देवाविन काही. आम्ही देवळात आलो तरी आमचं तेच आहे, बोलण्याची नाही काही प्रपंचाविन.
आम्ही पंढरपूरला गेलो तरी प्रपंचाचंच, कीर्तनात आलो तरी प्रपंचाचंच, कुठल्या समारंभाला गेलो तरी प्रपंचाचंच. याचा अर्थ आपली वृत्ती बहिर्मुख आहे. आणि अशी ती अंतर्मुख असणाऱ्या वृत्तीच्या गवळणी संपन्न त्या गोकुळामध्ये होत्या. आणि एका गवळणीला त्या भगवंताच्या चरित्राचं आकलन झालं बरं. आणि ती चिंतन करायला लागली, जो परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे, अवतीर्ण होण्या भगवंताने अनेक खोड्या केल्या. त्या खोडीमध्ये या देवानी चोरी केली. आणि ती चोरी कशी केली, त्या चोरीचं ती वर्णन करते. पण करत असताना अंतर्मुख होऊन ती बोलते बर का. पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी गवती पालती दुधाने गवती पालती दुधाने मनती नंदाती या पोरे मनती नंदाती या पोरे पाहती गवळणी तवती पालती दुधानी. ती घरामध्ये आहे गवळण, आणि ती घरामध्ये बसलेली गवळण, घरामध्ये भगवंताने प्रवेश केला होता. आणि प्रवेश करून ते दूध साठवण्याचं भांड होतं ना, ते पालतं घातलं होतं. आणि ते पालतं घातलेलं होतं. ती गवळण विचार करते, पाहती. ती रस्त्यावरच पाहत नव्हती, घरात बसून पाहत होती. पाहत होती म्हणजे आत अंतर्मुख वृत्ती करून ती चिंतन करत होती. याचा अर्थ लक्षात ठेवा बरं का. पाहणे बाहेरही शब्द लागू पडतो, आणि पाहणं आतही लागू शब्द पडतो बरं का. तर ज्ञानोबांनी वर्णन केले, त्याचं चिंतन जर करायचं असेल तर काय करावं लागतं. पाहता पाहणे दुरे सारोनिया. त्रिपुटीचा त्याग करावा लागतो, तेव्हा देवाचा अनुभव येतोय. आम्हाला देवाचा अनुभव काय येत नाही. आपण त्रिपुटीत राहून पाहण्याचा प्रयत्न करतो, त्रिपुटीमध्ये राहून पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला देव देवळा सुद्धा दिसत नाही. मूर्तीतला देव दिसतो का? मूर्तीतला देव दिसतो का? मूर्ती दिसते, मूर्ती दिसते, देव दिसत नाही बरं का. तसा माणसातही देव आहे. माणूस दिसतो का? माणसातला देव दिसतो, देव दिसत नाही का? आपली वृत्ती तशी अजून तयार झालेली नाही आहे. अजून ते वृत्तीवरती संस्कार झालेले नाहीत. पण त्या गवळणी भाग्यवान होत्या, पुण्यवान होत्या. तुकोबाराय वर्णन करतात, ती गवळण चिंतन करते, खरंच हे दुधाचं भांड, त्यातलं दूध खाऊन पालतं घातलंय, त्या भांड्याला कुठं कणही राहिलेला नाही बरं का. पालतं कशा करता घातलं जातं? घरात भांडी पालती घालता का नाही? कशा करता? कशा करता भांडी पालती घालता? घालता का नाही हो? घरात भांडी नाहीत तुमच्या?
पालतं घालायचं काम तुम्हाला पडत नाही, पुरुष करतात का? हा, पालतं घालण्याचा हेतू आहे, ज्यावेळी भांड घासलं जातं आणि घासल्यानंतर त्या भांड्याला ओलावा असतो, त्या पाणी नितळून जाण्याकरता पालतं घालावं लागतं. पूर्ण त्या भांड्यातलं पाणी नितळण्याकरता पालतं घालावं लागतं. पूर्ण पालतं घातलं की पाणी निघून जातं आणि कुठेही आतमध्ये डाग राहत नाही. बरं का, डाग राहत नाही. आता अलीकडे पद्धत निघाल्या, पालतं घालायला वेळ नाही म्हणून पुसून ठेवायची, पुसून ठेवायची. बरं, पण पुसण्याने सुद्धा पुसता पुसता त्या कपड्याचे डाग पडण्याची शक्यता दाट आहे. बरं का, हा, पालतं घालण्याचा हेतू की ते पूर्ण कोरडं व्हावं, पूर्ण. हा, त्याच्यामध्ये कुठला अंश राहू नये, अंश राहू नये. ती गवन विचार करते, ज्या अर्थी हे भांड दुधाचं पालतं घातलेलं आहे, त्याच्यामध्ये कशाचाही अंश नाहीये, म्हणजे स्वच्छ आहे. मग ते रूपक केलंय बरं का, आणि ती रूपकातून ती गवन बोलते. आणि ते भांड कोणतं? ते मातीचं भांड नव्हे, अल्युमिनियमचं भांड नव्हे, पितळचं भांड नव्हे, तांब्याचं भांड नव्हे, हे पंचरूपी भूताचं देहरूपी भांड, हे भांड आहे बरं का. हे भांड रिकाम करावं लागतं. हे रिकाम केल्याशिवाय मुक्ती नाही, मुक्ती नाहीये. या भांड्यामध्ये काय काय भरले हो? नको नको ते भरलंय. या भांड्यातलं सगळे हे विकार बाहेर गेले पाहिजेत. हे कधी जातील? त्याची कृपा होईल तर, त्याची कृपा होईल तर. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले क्रोधे केले, मन देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले, काम क्रोध केले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. ती गवन विचार करते, अंतर्मुख होऊन आत विचार करते. ही देहरूपी घर रिकाम केलं. आता याच्यामध्ये देवाने कोणती वासना ठेवली नाही. तुका म्हणे हरी काही उरो ने देऊ रे. ती गवन चिंतन करते बरं का, बसल्या अंतर्मुख झालेल्या आहे. खरंच ज्या अर्थी माझ्या अंतकरणातली वासना निघून गेली, माझं अंतकरण निर्वासन झालं, त्या अर्थी ही देवाची माझ्यावरती झालेली कृपा आहे, देवाची माझ्यावरती झालेली कृपा आहे. भगवत साक्षात्कार म्हणजे काय हो? माणसाचं मन निर्वासन व्हावं, समजावं, भगवत साक्षात्कार झाला. मुलं होत नव्हती, 12 वर्षांनी झाला. साक्षात्कार नव्हे, कृपा नव्हे. बरं, तुकोबारांनी वर्णन केले का? अभंग आहे,
ज्याला खरंच देवाचं साक्षात्कार झाला कशावरून ओळखावं? ज्याच्या संसाराचं वाटोळ झालं, ज्याच्या संसाराचं वाटोळ झालं समजावं देवाने कृपा केली. आमचं उलट आहे, सगळं चांगलं झालं की लोक म्हणतात देवाने कृपा केली. तसं ती गवन चिंतन करते ज्या अर्थी या देहरूपी घरातला वासना शिल्लक राहिली नाही, निर्वासन झालेलं आहे. पहाती गवळणी तवते पालते दुधानी. हे भांड आहे, हे साठवण्याकरता आहे. काय साठवावं? चांगलं साठवावं बरं का, नको ते साठवू नये म्हणून तिथं शब्द वापरला. दूध साठवण्याचं भांड आहे, दूध साठवण्याचं भांड आहे. दूध साठवण्याच्या भांड्यामध्ये भात करता येत नाही. दुधाचं भांड दुधाकरताच वापरावं लागतं, बरोबर आहे. दह्याचं भांड दह्याकरताच वापरावं लागतं. काही भांडी ठरलेली आहे. तसं हे देहरूपी भांड कशा करताय? प्रपंच साठवण्याकरता नाही बरं, देवाला साठवण्याकरता. आपण काहीही याच्यामध्ये साठवायला लागलो, आपण याच्यामध्ये काहीही साठवायला लागलो, काहीही साठवून लक्षात ठेवा. दुधाच्या भांड्यात जर तुम्ही भात केला आणि दुसऱ्या दिवशी दूध जर तापलो तर काय होतं? म्हणजे त्याला काय म्हणतात? आपल्याकडे ते दुधाचा पदार्थ तयार करतात त्याला काय म्हणतात? आपोआप तयार होते बरं. म्हणजे दुधाच्या भांड्यामध्ये भात करून पुन्हा जर दूध तापवलं तर नासतं. तसं हे देहरूपी भांड देवाने आपल्याला दिलेलं आहे. आम्ही नको ते साठवल्यामुळं नासलंय बरं काय. आमचं धड प्रपंचही धड नाही आणि परमार्थही धड नाही. नंतर तुकोबारांनी देवाकडे प्रार्थना केली. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो ऐशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. म्हणून ती गवन चिंतन करते. बहिरंगाने त्याचा विचार मांडला की दुधाचं भांड देवाने पालत घातलं, पण ते भांड न सांगता ते गवन सांगते हे भांड बरं का. एवढं स्वच्छ केलं, एवढं स्वच्छ केलं, त्याच्यामध्ये कोणताही अंश राहिला नाही, नाम निर्वासन झालं. जर ते एवढं स्वच्छ भांड पालत केलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे, तर ती विचार करते हे नंदाच्या पोराशिवाय दुसऱ्याला जमायचं नाही. हे कोणाचं तरी काम नव्हे, हे भुरट्या चोऱ्याचं काम नव्हे बरं का. अट्टल चोर लागतो याला. ज्यार ती एवढं स्वच्छ भांड केलेलं आहे त्यार ती अनुमान करते, ची चिंतन करते. मनती नंदाचे मनती नंदाचे आमोरे.
म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी, नुसती नाही खरी चोरी केली. हे नंदाच्याच पोराचं काम आहे. देवच अशी चोरी करू शकतो. म्हणून चोराचं वर्णन करताना वर्णन केले. भुरटे चोर वेगळे आणि अट्टल चोर वेगळे. बरं का, अट्टल चोर कधीही सापडत नाही आणि अट्टल चोर घरातली भांडी चोरून नेत नाही. तो नेला तर काय नेतो चोरून? सोनं, बाकी काय नाही. बरं का, सोनं आणि पैसा. अट्टल चोर बाकी काय नेत नाही, लक्षात ठेवा. बुरटे चोर घरातली झाडणी सुद्धा घेऊन जातात. बरं का, कारण ते बुरटेच आहेत, सामान्य आहेत. मग ती गवण बोलते, म्हणती नंदाची या पोरे. हे नंदाच्या पोराचं काम आहे का? अशी चोरी नंदाच्या पोराशिवाय कोणालाच करता येत नाही. माणसांनी चोरी अशी करावी, आयुष्यात कधी सापडू नये. आयुष्यात कधी सापडू नये. असं जमत असेल तर चोऱ्या करत जा. बरं का, मला चोऱ्या करा म्हणून सांगायचं नाही. हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काम आहे. कारण आज अशी सरकारने योजना केलेली आहे, एखादा चोर एखाद्या घरामध्ये आला, चोरी करून गेला, तर त्या चोराचा शोध घेण्याकरता सरकारने कुत्री सांभाळले, श्वान पथक. आणि त्या श्वान पथकाला माणसाच्या शरीराचा वास येतो. बरं का, ज्या मार्गाने आला आणि ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने ते बरोबर जात. बरं का, शोध घेता येतो. पण देवाच्या बाबतीत जर विचार केला तर देवाला रूपच नाही, देवाला नावच नाही, तो तर सापडणार कसा? म्हणती गवण सांगते, हे नंदाच्या पोराचं काम आहे. एखाद्याच्या चित्तातले दोष बाहेर काढणं, किंबहुना त्याचं चित्त चोरणं, हे देवच करू शकतो, बाकी कोणीही करू शकत नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. तो परमात्मा जर काय चोरत असेल तर चित्ताची चोरी करतो. सामान्य वस्तूची चोरी देव करीत नाही. चित्ताची चोरी करतो म्हणजे त्या चित्ताचं वर्णन करताना शास्त्रकारांनी वर्णन केले, ज्याचं चित्त लोण्यासारखं मृदू आहे. लोण्यासारखं मृदू, लोण्यासारखं पांढरं म्हटलेलं नाही बरं का, मृदू. अशा मृदू लोण्याच्या चित्ताची तो परमात्मा चोरी करतो. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ज्याचं चित्त शुद्ध आहे त्या शुद्ध चित्ताची परमात्मा चोरी करतो. अशुद्ध चित्ताची चोरी परमात्मा करीत नाही. किंबहुना देव चोरी करण्याकरता जात होता. कोणाच्या घरात जात होता? कोणाच्या तरी घरात तो जात नव्हता. तो स्वतंत्र होता देव. त्याला कुठेही जायला मज्जा, कुणी अडवायची गरज नाही. पण तो कोणाच्याही घरामध्ये चोरी करायला जात नव्हता. जात होता कुठं? घर पाहुनी एकांताचे, नववीत नवनीताचे वर्णन केले. एकांत म्हणजे ज्या घरामध्ये कोणी नाही त्या घरात देव जात होता. ज्या घरात कोणी नाही म्हणजे सासू नाही, सासरा नाही, दीर नाही, ननंद नाही. बर, नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. रोडगावाईन तुला भवानी आई, रोडगावाईन तुला. नंदेचं पोट किरकिर करत, खरू जाऊ दे त्याला. जाऊ माझी फडफड बोलते, तिकडच खपवी त्याला. सासरा माझा गावी गेला. हे घरातले सासू नंद हे न, या घरातले वर, या घरातले, या घरातले सगळे बाहेर गेलेले आहेत. असं ज्याचं घर रिकाम आहे एकांताचे,
त्या घरामध्ये कोणताही विकार नाही, निर्विकार ज्याचं घर, निर्विकार ज्याचं चित्त आहे, अशा घरामध्ये देव जात होता बरं का. नुसतं निर्विकार नाहीये, नवविध नवनीताचे 9 प्रकारची भक्ती ज्या घरामध्ये नांदते, 9 प्रकारची भक्ती ज्यांच्या घरामध्ये नांदते, महाराजांनी वर्णन केले. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. असं ज्याचं शुद्ध चित्त आहे, ज्याच्या जीवनामध्ये 9 प्रकारच्या भक्तीपैकी एखादी भक्ती नांदते, अशा चित्ताची परमात्मा चोरी करतो. कोणाच्या तरी चित्ताची तो चोरी करत नाही बरं का. म्हणून अशा चित्ताची चोरी केली म्हणून जनाबाईंनी वर्णन केले. धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया. अशा चोराला कोण धरू शकतं? भक्तच, संतच बर का. बाकी कोणी धरू शकत नाही. तो कोणाच्या हाताला लागतच नाही, लक्षात ठेवा, लागत नाही. म्हणून नामदेवरायांनी वर्णन केले. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. पुढं उभा नाही, उभा विटेवर, असं पुढे आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध केशव नाम्याचा दातार. शेवटी आहे उत्तरा, म्हणजे त्याची पुराणामध्ये प्रसिद्धी आहे. आणि असा हा चोर ती गवन चिंतन करते, ज्यार्थी आपलं चित्त निर्विकार झालेलं आहे, चित्तामध्ये कोणता विकार राहिलेला नाही. हे अंतर्मुख वृत्तीनं पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं, हे नंदाच्या पोराचंच काम आहे. त्याचीच कृपा आपल्यावरती झाली. म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. खरीवर का? खरंच, कथाकथित नव्हे. ती सांगते खरंच माझ्या जीवनामध्ये असं घडलं. माझ्या चित्तातली सर्व विकार निघून गेले, चित्त निर्विकार झालेलं आहे. आता माझ्या चित्तामध्ये कुठलाही संबंध राहिलेला नाही. हे खरं आहे बरं का. ती बोलते, हे आपल्याला पटायचं नाही बरं का. आपल्याला पटायचं नाही का, आपल्याला त्याचा अनुभवच नाही आणि आपली वृत्ती अंतर्मुख नाही आहे. मग ती गवनच गवनीला सांगते बरं का. एवढ्यावर ती गवन थांबली नाही, त्याच्यापुढे ती गवन म्हणते खरंच हे दुसऱ्याला असं जमायचं नाही. त्या विन हे नाशी नवे दुसरिया ऐशी. एखाद्या चित्ताची चोरी करायची, चोरी केलेली चित्त ते ज्याचं चित्त चोरलं त्याला सुद्धा कळू नये बरं का. त्याला सुद्धा कळू नये. तुकोबारांनी वर्णन केले. एकाच घरामध्ये सासू, एकाच घरामध्ये लेक आणि एकाच घरामध्ये सून. पण सुनाला माहिती नाही सासू देवाची भक्ती करते, आणि सासूला माहिती नाही सून भक्ती करते. आई देवाची भक्ती करते पण लेकीला माहिती नाही, आणि लेक देवाची भक्ती करते, आईला माहिती नाही. अवघ्या अवघ्या चोरा विना वरा माय बापा. घरात राहून सुद्धा कोणाकोणाचं कोणी चित्त चोरले कळत नव्हतं, लक्षात ठेवा. म्हणजे देव ज्यांच्या चित्ताची चोरी करतो हे शेजाऱ्याला सुद्धा, सुनाला सुद्धा कळालं नाही, लेकीला सुद्धा कळालं नाही, आईला सुद्धा कळालं नाही, सासूला सुद्धा कळालं नाही. ती गवण म्हणते हे दुसरं कोणाला जमणार नाही बरं का. हे देवाशिवाय हे कोणाला असं जमणार नाही. नवे दुसरी आईशी. अशी चित्ताची चोरी देवाशिवाय कोणीही करू शकत नाही. पण ती गवन म्हणते त्या चित्ताची चोरी त्या भगवंतानी केली. पण कधी केली? गोकुळात आल्यानंतर. गोकुळात येण्याच्या पूर्वी तो होता कुठे? कुठं होता? वैकुंठात होता. गोकुळात येण्याच्या पूर्वी तो होता कुठं? आपल्या अवस्थेमध्ये होता.
निर्गुण रूपामध्ये होता. मग निर्गुण रूपामध्ये असल्याला सगुण रूपामध्ये तो आला का त्याला आणलं त्याला. कुणी आणलं? ती गवन म्हणते, ज्या अर्थी आमच्या चित्ताची चोरी ज्या भगवंताने केली तो सगुण साकार रूपाने प्रकट झाला, त्याला आकारानं आणलं कोणी माहितीये तुम्हाला? कोणाला? आम्हा तुम्हाला कळण्याकरता ती गवन म्हणते, तुम्हाला माहित आहे तो मेलेला तुक्या मेला नाही का हो? 375 वर्ष झाली की त्याला मरून 375 वर्षे झाली. त्या तुक्याने त्याला आकाराला आणलं. ही गवण बोलते, आपण बोलायचं नाही बरं का. हा, त्या गवणीच्या मुखातले हे शब्द आहेत. आणि ती गवण म्हणते, हा तो देहूचा तुक्या मेला म्हणजे वैकुंठाला गेला, त्याने याला आकाराला आणलं म्हणून आमच्याकडे चोरी करण्याकरता आला. सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला अगुना अनिला तेने अगुना अनिला तेने अगुना अनिला मनतीन साथिया पुरे मनतीन साथिया पुरे अगुना अनिला तेने अगुना अनिला तेने अगुना अनिला मनतीन साथिया पुरे आदि चोरी के निखारे आदि चोरी के निखरे आदि चोरी के निखारे आदि चोरी के निखारे मनतीन साथिया पुरे मनतीन साथिया पुरे आदि चोरी के निखारे आदि चोरी साथिया पुरे साथिया पुरे भगवान कुमारी जय जय भगवान कुमारी भगवान कुमारी कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव भगवान कुमारी जय भगवान कुमारी जय भगवान कुमारी कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव भगवान कुमारी भगवान कुमारी ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखिताये माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं या अभंगाचा त्या गवनीच्या मुखातून केलेला एक रूपकात्मक भाव आपल्या समोर प्रगट केला. आता चरित्रातून विचार करू बरं.
गोकुळामध्ये गवळणी आणि त्या गोकुळामध्ये तो परमात्मा प्रगट झालेला आहे, सगुण साकार रूपाने प्रगट झाला. त्याला आकाराला संत महात्म्यांनी आणलं. किंबहुना तो भक्ता करता परमात्मा आकाराला येतो, भक्ताच्या सानिध्यामध्ये जाऊन आनंद भोगतो, भक्तीचा आनंद भोगतो. तो जगताचा नियंता आहे, तो जगाचं भरण पोषण करतो. पण त्याला अपेक्षा आहे जगाकडून, जगाने काहीतरी द्यावं. काय द्यावं त्याला? दुसरं तिसरं त्याला काय द्यावं लागत नाही, लक्षात ठेवा. त्याला फक्त प्रेम द्यावं लागतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ कयाला, म्हणून तो गोकुळात आला. बरं का, म्हणून तो गोकुळात आला. कशा करता? तो त्या गवणींच्या करवी प्रेम भोगावं आणि त्यांना प्रेम द्यावं. तो आकाराला आला, आकाराला आल्याशिवाय व्यवहार करता येत नाही. केवळ दही दूध खाण्याकरता तो आला नाही, केवळ ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे त्या प्रेमाचा आस्वाद घेण्याकरता देव गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. का गोकुळ वाशी सगळे भावसंपन्न होते, शुद्ध अंतःकरणाचे होते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये हा आनंद भोगावा म्हणून देव आकाराला आले, बालक झाले. काय भाग्य असेल तुम्ही पहा ना. यशोदेचं भाग्य काय असेल, देवकीचं भाग्य काय असेल? त्यांच्या स्तनातलं दूध देवानी प्यावं. सामान्य गोष्ट आहे? हा, जगाला पाजणारा, जगाला तृप्त करणारा आज वसुदेव देवकी करता आणि त्या यशोदे करता त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मांडीवरती तो झोपावा, त्यांचं दूध प्यावं. काय काय प्रेम असेल पहा ना. कारण ज्यावेळी आपण बालकाला जन्म द्यावा त्यावेळी त्या बालकाविषयी मातेच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण होतो. बरं का, जोपर्यंत आई म्हणून आपण होत नाही तोपर्यंत हा आपल्याला आनंद भोगता येत नाही. त्याला आई व्हावं लागतं. आणि आई झाल्यानंतर त्या मुलाला असताना पान करण्याचा काय आनंद आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. बाटलीनं दूध पाजणं वेगळं आणि स्तनातलं दूध पाजणं वेगळं. बरं का, निमित्त केलंय स्तनात दूध पिण्याकरता. जो जगाला सर्व काय देणारा तो यशोदेच्या दुधाने त्याचं पोट भरत असेल होय, प्रेमा करता आला. बरं का, केवळ प्रेमा करता आला. आणि असं प्रेम देण्याकरता आणि प्रेम घेण्याकरता भगवंतांनी त्या गोकुळामध्ये खोड्या केल्या. तो परमात्मा ज्यांच्या जीवनामध्ये खरंच प्रेम आहे, भाव आहे, अशा घरामध्ये देव चोऱ्या करायला जात होता. आणि चोऱ्या करायला जात होता. कधी जात होता? त्या घरात कोण नाही हे बघून जात होता. बरं का, पण चोरी करण्याकरता एकांत लागतो. चोरी करण्याकरता एकांत लागतो. एकांत कधी असतो? एक दुपारी माध्यानाला, नाहीतर रात्री माध्यानाला. बरं, दुपारी माध्यानाला सुद्धा काही काही चोऱ्या करतात. मांजर कधी येतो? दुपारी सगळी घरातली झोपल्यानंतर येते. दोन महिन्यापूर्वी आमच्या घरात घडलं. कार्यक्रम होता आणि पाहुण्यांनी 2 किलो जिलेबी आणली होती आणि ती स्वयंपाक घरात ठेवली होती. सगळे झोपले. दुपारी एक कुत्रा आलं, ती 2 किलोची पिशवी उचलून नेलो कुत्र्याने. बरं का, तरी कोणाला पत्ता नाही. जाग होऊन बघतात जिलेबी कुठं आहे, जिलेबी कुठं आहे. बाहेर रस्त्याला पिशवी रिकामी पडलेली दिसली. बरं का, म्हणजे कुत्र सुद्धा कधी येते?
माणसात येत नाही. मांजर सुद्धा माणसात येत नाही. म्हणजे चोरी ही एकांतात घडली जाते बरं का. तसं देव एकांत बघून चोरी करण्याकरता जात होते, पण कोणाच्या घरात जात होते? जी गवन भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेली आहेत त्याच्याच घरात जात होते बरं का. जी भक्ती सुखाला लाचावलेली नाही त्या गवनीला वाटत होतं देवाने आम्हाला प्रेम द्यावं, आम्हाला प्रेम द्यावं. त्यांचा भाव जाणून देव त्यांच्या घरामध्ये जात होता आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन देवानी काय सेवन करावं? फक्त लोणी सेवन करावं बरं का. दही दूध जे पदार्थ आहेत, ज्या पदार्थाचं वर्णन करताना असं वर्णन केले जे सात्विक आहेत आणि सत्व संपन्न आहेत. देवाला सात्विक पदार्थ आवडतात, तामस आवडत नाही. काही लोक म्हणतात आमच्याकडे देवाला 4 पायाचं लागतं, तो देव नव्हे, तो देव नव्हे. ज्याने आपल्याला जेने हा जीव दिला दान तो दुसऱ्याचा जीव घेईल, त्याने आपल्याला दान दिलाय हो. लोक म्हणतात आमच्या देवाला लागतो, तो देव नव्हेच. तो कोणाचा जीव घेत नाही, लक्षात ठेवा. तो जीव देतोय, जीवदान देतोय. म्हणून तामस पदार्थ देवाला आवडत नाही, सात्विक. देवाला जर द्यायचं असेल तर सत्व संपन्न पदार्थ लागतात बरं. म्हणून देव दही दूध लोणी हे सेवन करतो बरं का. आणि ती सेवन करण्याकरता देव अनेकांच्या घरामध्ये जात होता. कोणी म्हणेल देवाच्या घरात नव्हतं का? राजाचा मुलगा होता, नंद राजाचा मुलगा होता, त्याच्या घरात नव्हतं? गावाला पुरेल एवढं त्यांच्या घरात होतं. गावाला नंद राजाकडे गायी किती होत्या? पाहिलं तुम्ही? पाहिलंय भागवतामध्ये वर्णन केले. किती होत्या? 9 लाख गायी होत्या. 9 लाख गायीचं रोज दूध दही दोन्ही किती येत असेल हो? अशा किती डेऱ्या चालत असतील? एका नंद राजाच्या घरामध्ये एवढ्या गायी होत्या. काय दही दुधाला कमी होतं? मग हा देव दुसऱ्याच्या घरातलं का खायला जात होता? त्याला घरातलं चांगलं लागत नव्हतं म्हणून बाहेरचं खायला जात होता. माणसं घरामध्ये वडा भजी करतात का नाही? तरी माणसं हॉटेल मधलं जाऊन खातात का? घरातलं चांगलं लागत नाही. बरोबर आहे? बाहेरचं जाऊन खा. तो देवाला सुद्धा घरातलं चांगलं लागत नव्हतं, बाहेरचं चांगलं लागत होतं, असा त्याचा अर्थ नाही. त्या चोरीच्या निमित्ताने त्यांना संग सुख भोगायला मिळावं, संग सुख भोगायला मिळावं या भावनेतून देव जात होता बरं का. खायला कमी पडलं म्हणून देवाने चोऱ्या केल्या नाही. ज्याला कमी पडलं ती माणसं चोऱ्या करतात. चोरीचं निमित्त केले. एखाद्याच्या घरामध्ये जर जायचं असेल तर काहीतरी निमित्त पाहिजे. आम्ही तुमच्याकडे निमित्त सेवा येतो का? निमित्त असेल तर येतो. लोक म्हणतात महाराज एकदा निवांत या ना. निवांत एकदा या नाही. आम्ही कीर्तनाचं निमित्त करूनच येतो. एरवी आम्हाला तुम्ही किती जरी आमंत्रण दिली तरी आम्ही येत नाही. कीर्तनाचं निमित्त आहे. तसं देव कोणाच्या घरात तसा जात नव्हता. काहीतरी निमित्त करून जायचा. चोरीचं निमित्त करायचं आणि चोरीचं निमित्त करून त्यांची इच्छा होती आमच्या घरामध्ये देव यावा. नवे नवे वर्णन केले. ज्या घरातलं देव खात होता त्या घरातलं दुप्पट होत होतं. दुप्पट होत होतं बरं का. त्या घरातलं जर 10 तोळे सोने चोरून नेलं तर 20 तोळे त्या घरात तयार व्हायचे. पण देव नेत नव्हता सोनं बरं का. त्या घरातलं एक डेरा जर लोण्याचा खाल्ला तर 2 डेरे व्हायचे हो, त्या घरात भरलेले राहायचे. त्यांना वाटायचं पुन्हा पुन्हा देव यावा. दुप्पट व्हायचं ना. कमी पडलं म्हणून देव खायला जात नव्हता. एक प्रेमा करता, तो आनंद न्याकरता करता देव जात होता. म्हणजे गवळण बाहेर गेली होती काही कामा करता.
आणि बाहेर गेलेली गवण घरामध्ये आली आणि घरामध्ये आल्यानंतर तिला पाहायला मिळालं डेरे पालते घातलेले पहाती गवणी तवते पालते दुधाने. ती विचार करते मी घरातून बाहेर गेल्यानंतर आपल्या घरामध्ये कोणीतरी येऊन गेलंय, डेऱ्यातलं दही दूध खाल्लंय आणि दही दूध खाऊन ते भांड पालत घातलंय. ती गवण म्हणते ज्यार्थी खाऊन पालत घातले हे नंदाच्या पोराचं काम आहे, तोच खायला सोकावलाय. त्याच्याशिवाय हे कोणी खाणार नाही बरं का. मग त्या कधी कधी बोलायच्या, यशोदे मातेकडे यायच्या, यशोदे बघ तुझा मुलगा आमच्या घरामध्ये येतो, दही दूध खातो, लोणी खातो, तुझ्या मुलाला काहीतरी समज घाल. अशी एका गवळणीने यशोदे मातेकडे तक्रार केली आणि ते भगवंताने जाणलं की माझ्या घरामध्ये येऊन, माझ्या माघारी येऊन माझ्या आईला ही सांगून गेली लोणी खातो, आता कोण लोणी खातो हे सिद्ध करून दाखवायचं देवाने ठरवलं. आणि त्याच गवणीच्या घरामध्ये देव गेला, लोणी खाल्ला आणि येता येता गवणीच्या तोंडाला लावलं. गवणीच्या तोंडाला लावलं. तशी ती गवण घरातलं लोणी खाल्लं, तशी ती उठली आणि राग 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 निघाली. यशोदे यशोदे तुझ्या मुलाने माझ्या घरातलं लोणी खाल्लंय. यशोदे म्हणते पहिल्यांदा आरशात बघ, तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा गे, तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा गे, आळ घेता या गोपाळा, आईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी, तुम्ही खायच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. यशोदा माता त्या गवणीला म्हणते तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा घे, आळ घेता या गोपाळा घे. हे बघा तुम्हाला लोणी खायला मिळत नाही, सासू खाऊ देत नाही. सासूची नजर सुनेवरती असते, काहीही करते. त्या सुनेला वाटतं एकदा सासू घरातून बाहेर जावी मग आपलंच राज्य. तुम्हाला तुमच्या घरातलं लोणी खायला मिळत नाही, सासू बाहेर गेल्यानंतर तुम्हीच चोरून खाताय. बघा तुमच्या तोंडाला लोणी लागले आणि माझ्या मुलावरती आळ घेताय. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळीच्या नारी, श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी. माझा मुलगा चोऱ्या करणं शक्यच नाहीये, तुम्हालाच खायला मिळत नाही आणि माझ्या मुलावरती आळ घेताय. अशा तक्रारी यायच्या, तरी देव चोऱ्या करायचं काय थांबत नव्हता बरं का. अनेक घरामध्ये देवाने जाऊन चोऱ्या करायला सुरुवात केलीच. ती गवन चिंतन करते, खरंच हा घरामध्ये आला, दही दूध खाऊन गेला, एवढं स्वच्छ भांड याने रिकाम पालता घातलेलं आहे, हे नंदाच्याच पोराला जमत, बाकी कोणाला जमत नाही बरं का. चोरी करायची पण त्या चोरीचे धागे दोरे कोणाला लागता कामा नाहीत बरं का. पण त्या गवणी मात्र अंतर्मुख वृत्तीनं विचार करून त्या भगवंताला बरोबर जाणत होत्या बरं का. आणि एखाद्याच्या घरामध्ये चोरी करायची, देव कोणाच्या हाताला कधी लागत नव्हता, कधी, आणि लागत नव्हता, आणि लागला तर तो कधी सुटून जायचा कळायचाच नाही बरं. एका गवणीच्या घरामध्ये देव गेला आणि चोरी करता करता सापडला. सापडल्यानंतर देवाने विचार केला आता सुटलं पाहिजे. त्या
भगवंताला गवळणीने धरलेल्या हाताला, चल म्हटले आता यशोदेकडे देते तुला. आता हाताला पक्क धरलेलं आहे. देवाने विचार केला आता ही गवळण आपल्याला काय सोडणार नाही, यशोदे मातेच्या ताब्यात आपल्या मातेकडे नेऊन देणारच. पण गंमत अशी, ज्या घरामध्ये देव गेला होता त्याच गवळणीचा गोपाळ सवंगडी होता. त्याला म्हटले तू पण चल माझ्या बरोबर. एका हातामध्ये देवाला धरलं आणि एका हातामध्ये आपल्या मुलाला धरलं त्या गवळणीनं, बरं का. आणि ती गवळण रस्त्याने चालली. पूर्वीचा काळ, खांद्यावर पदर येऊ द्यायचा नाही, आता डोक्यावर घ्यायचा नाही. काल बदललाय, पदरच राहिला नाही, डोक्यावर घ्यायचा संबंध येतोय कुठं. पूर्वीचा काळ बर. आता ते डोक्यावरचा पदर असा आडवा, एका हातात देव, एका हातात देव, एका हातात मुलगा. रस्त्याने ती गवळण चालली. देवाने खेळ मांडला. एकदा या हातात यायचं, त्याला सांगायचं तू या हातात ये. एकदा सांगायचं तू या हातात ये, एकदा या हातात, एकदा इकडं यायचं, एकदा तिकडं जायचं. त्या दोघाला सांभाळायचं का पदर सांभाळायचा, गवळणीला अडचण बर का. त्या दोघांचा खेळ चालू होता. पण ते अधून मधून तो पदर सावरायची, त्या दोघाला आवरायची. असं करता करता नंद राजाच्या दारात गेल्या बरोबर देवाने त्या गवळणीच्या हाताला इसका मारला आणि जे पळत गेला आणि यशोदे मातेच्या मांडीवरती जाऊन बसला. गवळणीला काही सुचेना, मुलगा हातात आहे का देव हातात काय कळ ना. हो, पदर खाली नव्हताच ना, कधी गुंगारा मारून गेला कळ ना. आणि बघ यशोदे, यशोदे बघ तुझ्या मुलाला आणलंय, बघ बघ धरून आणलंय. यशोदा माता म्हटली थोडासा पदर माग घे. आणि कुणाला आणलंय बघ. पदर मागू घेऊन बघते तर आपलंच कार्ट. देव कुठं आहे बघ, माझा मुलगा मांडीवरती आहे. म्हणजे कधी जर चोरी करताना देव जर सापडला तर त्याच्यातून कसं सुटायचं. त्या विन हे नाशी नवे दुसरिया आयशी, असा तो परमात्मा. दया दुधाची चोरी अनेक गवळणींच्या घरामध्ये त्या देवाने केली. एवढ्या चोऱ्या केल्या, एवढ्या चोऱ्या केल्या, पण तो कधी कोणाच्या हाताला लागत नव्हता. एक एक गवळणीने यशोदे मातेला आपलं गारानं सांगण्याचा प्रयत्न केला. यशोदे मातेने ऐकावं सोडून द्यावं, ऐकावं सोडून द्यावं. त्या गवळणी विचार करू लागल्या. एवढ्या तक्रारी आपण यशोदे मातेच्या कानावरती घातल्या, यशोदा माता मनावरती घ्यायला तयार नाही. सर्व गवळणी एकत्र आल्या गावातल्या, बर का. जशा नंदगडच्याच कीर्तनाला आल्या अशा. आणि त्या सर्व गवळणी ठरवलं मोर्चा काढायचा. आणि सगळ्या गवळणी यशोदे मातेच्या दारामध्ये गेल्या. यशोदे, आम्ही ठरवलंय, एक घाव दोन तुकडे, एक तुझ्या मुलाला तरी सांभाळ, नाहीतर आम्ही गाव सोडून जातो. काय करायचं ठरव. तुझा मुलगा पाहिजे असेल तर तुझा मुलगा आणि तू, आम्ही गाव सोडून जातो. आणि गावचे लोक तुला जर हवे असं वाटत असेल तर मुलाला गावाच्या बाहेर पाठव, त्याला घरात ठेवू नकोस. काय करायचं ते ठरव. हा निर्णय झाल्याशिवाय आता आम्ही कीर्तन संपवणारच नाही, आम्ही इथून परत जाणार नाही. निर्णय कर. तुला मुलगा हवा का गावचे लोक पाहिजेत? आम्ही ठरवलंय, निर्णय झाल्याशिवाय परत जायचं नाही. यशोदे मातेने विचार केला, आपल्या मुलामुळे जर गावाला त्रास होत असेल तर आपण मुलाचा त्याग केलेला चांगला. मुलाचा शास्त्रामध्ये वर्णन केले, आपल्या मुलामुळे जर गावाला त्रास होत असेल तर माय बापाने मुलाचा त्याग करावा, गावाचा त्याग करू नये. यशोदे मातेने सांगितलं, तुम्ही गाव सोडू नका, मी माझ्या मुलालाच गावाच्या बाहेर पाठवते, माझ्या मुलालाच गावाच्या बाहेर पाठवते. सांगितलं, कृष्णा आता तू गावात राहायचं नाही, तू गावाच्या बाहेर जायचं. कशा करता जायचं? गायी राखायला. आणि गायी राखण्याकरता भगवंताला यशोदे मातेनं
पाठवलं देव निघाले गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी आणि जगदेती येती हिंदू चौगुणा खेळते वाळवंती चला चला म्हणते पाहो दृष्टी आयच्या गोपिकाच्या कामा पुराणारे आयच्या गोपिकाच्या कामा पुराणारे गायी राखण्याकरता देव वनामध्ये गेलेले आहेत आणि त्या गायी राखण्याकरता गेल्यानंतर देवानी त्या गायी वनामध्ये चरण्याकरता सोडल्या आणि सर्व गोपांना एकत्र केलं आणि वाळवंटामध्ये खेळ मांडला. ऐस पैस ते वाळवंट होत. जेवढ्या गायी होत्या तेवढे गोपाळ होते बर का. आणि त्या गोपाळाच्या समवेत देवानी खेळाचा आनंद लुटला आणि त्यांना आनंद दिला. खेळात एक आनंद आहे बर का. खेळामध्ये आनंद आहे. ज्यावेळी मनुष्य खेळण्यामध्ये खेळतो त्यावेळी स्वतःला विसरतो बर का. त्यावेळी मनुष्य खेळामध्ये उतरतो त्यावेळी त्याच्या अंतःकरणामध्ये उंच नीच भाव शिल्लक राहत नाही बर का. आणि ज्यावेळी मनुष्य खेळामध्ये उतरतो त्यावेळी त्याचा शरीर आरोग्य चांगलं राहतं बर का. भूक चांगली लागते. भूक चांगली लागते. भूक लागेपर्यंत कीर्तन करावं बर का. भूक लागेपर्यंत कीर्तन करावं. म्हणजे भूक लागल्यानंतर खाल्लं की वाढलेलं गोड लागतंय आणि भूक नसताना किती चांगलं दिलं तर ते गोड लागत नाही. म्हणून घरात स्वयंपाक केलेला चांगला लागावा असं वाटत असेल तर भूक लागल्याशिवाय खाऊ आणि भूक लागल्याशिवाय तुम्ही सुद्धा खाऊ घालत जाऊ नका. त्या भगवंतानी त्या गोपाळांच्यावर खेळ मांडला. खेळता 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 ते गोपाळ एवढे खेळे देवा आम्हाला भूक लागली. आमचं लक्ष लागेना खेळामध्ये. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. तेव्हा आता आमचं लक्ष लागेना. आम्हाला भूक लागलेली आहे. हरकत नाही. देवाने सांगितलं प्रत्येकाने शिदोऱ्या आणल्यात ना. हो आणलेत. मग प्रत्येकाच्या शिदोऱ्या एकत्र करा म्हणजे. आणि त्या प्रत्येकाच्या शिदोऱ्यामध्ये प्रामुख्याने दही भात होता बरं. प्रामुख्याने अनेक प्रकारची लोणची होती. त्याची यादी संतांनी दिलेली आहे. आपल्याला काही नावं सुद्धा माहिती नाहीत लोणच्याची बरं का. घ्यारी भोकर भाकरी दही भाताची शिदोरी. भोकराचं लोणचं कधी खाल्लंय? भोकर माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती? तुम्हाला माहिती आहे? नाही. असं एक झाडाला फळ लागतंय आणि ते फार चिकट असते बरं का. ते फार चिकट असते. जर ते अंगाला चिकटत ना लवकर निघत नाही. हा जजबाट म्हणतात ते. असं फार त्याला ते असतं चिकटपणा बरं का. आणि त्या भोकराची भाजी लोणचं केलं जातं. करवंद्याचं लोणचं केलं जातं. तोंडलीचं लोणचं केलं जातं. अलीकडे गाजराचं करायला लागलेत. कारल्याचं करायला लागलेत. वांग्याचं करायला लागलेत. त्या काळात वांग्याचं नव्हतं बरं का. का होतं वांग्याचं भरीत होतं. हा वांग्याचं भरीत होतं. वांग्याचं भरीत कसं करतात? कुकरला लावून नाही का ते चुलीमध्ये. हा ते वांग असं जून पाहिजे. जून कोवळं वांग चालत नाही बरं का. जून वांग लागतं. ते विस्तवावरती भाजायचं असतं आणि भाजल्यानंतर वरचं त्याचं साल काढायचं आणि आतला गर काढून घ्यायचा आणि तो हाताने असा मळायचा. त्याच्यामध्ये काय काय घालायचं सांगत नाही. तोंडाला पाणी सुटत. हा सगळ्यांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या आणि सर्व गोपांना भगवंतांनी कमलाकार बसवलेला आहे.
आणि तो दही भात देवाने स्वतः कालवलेला तो काला केला आणि तो काला वाटण्याकरता देव प्रवृत्त झाले. स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं दृश्य बर का. ते गोपाळ असे रांगेमध्ये बसले होते. इतकं दृश्य ते पाहण्यासारखं होतं. भागवतकारांनी ते वर्णन केलंय, टिपलंय बर का. असं कमळाचं फुल असावं ते पूर्ण उमलावं बर का. पूर्ण उमलावं, त्याच्या पाकळ्या टवटवीत असाव्यात, त्यात मकरंद असावा, त्या फुलाकडे बघत राहावं. तसे मोठे गोपाळ, त्याच्यापेक्षा लहान असे गोपाळ भगवंताने कमलाकार बसवलेत. आणि देव मध्यभागी तो दही भाताचा काला वाटत असताना स्वर्गातल्या देवांनी पाहिलं. त्यांना वाटलं आपल्याला मिळेल का, आणि आपण गेलो तर हा देव आपल्याला काला देणार नाही. त्यांनी विचार केला, हा काल्याचा प्रसाद तरी आपल्याला मिळावा म्हणून आजी ओ सामरावती काला पाहावयावती देवाव विसरती आपुला. विसरले बर का. असो ऐसा कोटे आठवचे नाही त्या देवादिगांची अवस्था निर्माण झाली. आणि तो काल्याचा प्रसाद खायला मिळाव्याची इच्छा निर्माण झाली. पंक्तीला बसलो तर देव बसू देणार नाही म्हणून त्यांनी विचार केला, ही गवयाची पोरं प्रसाद खाल्ल्यानंतर यमुनेच्या डोहामध्ये हात धुयाला येतील. तेव्हा देवाधिकांनी विचार केला, आपण माशाच्या रूपाने जावं. काल्याची आशे देव जळ झाले माशे. आता तो काल्याचा प्रसाद खायला मिळेल या आशेनं ती माशाच्या रूपाने प्रगट झाली. तो काला वाटायला देवानी सुरुवात केला. देवानी सांगितलं, सर्वांनी काल्याचा प्रसाद खायचा, कोणीही यमुनेच्या डोहावरती हात धुयाला जायचं नाही. मग गोपाळांनी विचारलं, देवा काय करायचं. अरे आपली लहानपणाच्या हक्काची जागा आहे, टिरी सांगाते इथं पुसायची बरं. हा काही खाल्लं की हा तिथं पुसायचं, चिमूड आला तर इथंच पुसायचं. हक्काची जागा वर्णन केलंय. इथं जेवल्यानंतर हात इथं का पुसावे तो. त्या देहाचं वर्णन करताना शास्त्रकारांनी वर्णन केले, देव सर्व ठिकाणी आहे, इथं देवाचं वास्तव्य नाही बरं का. इथं देवाचं वास्तव्य नाही म्हणून तिथं पुसावं बरं का. मारताना मारलं सुद्धा जातं, कुठं मारलं जातं. पूर्वी शिक्षक काठीनं मारायचे, ते इथंच मारायचे बरं का. म्हणून इथं पुसा म्हणून सांगितलं. पण एक लहान गोपाळ बनवले, देवा यमुनेच्या डोहावरती का जायचं नाही. देवाने सांगितलं तिथं बाबुल बुवा आलाय. आणि असा तो दही भाताचा काला सर्वांनी भगवंताच्या हातून तो घेतला, सर्वांनी खाल्ला. महाराज वर्णन करतात, भामोदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. असा तो काल्याचा प्रसाद भगवंतांनी सर्वांना दिला. तुकोबारे म्हणतात, हाच काल्याचा प्रसाद आम्हाला कलियुगामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये मिळाला. तो दुर्लभ आहे, देवाशिवाय कोणी तो काला देऊ शकत नाही. पण आमचं भाग्य आहे, त्या कलियुगामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये आम्हाला हा काला सेवन करायला मिळाला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष लाभ संत संगे. विशेष लाभ संत संगे. न लगे संत संगे.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय